पुढची बातमी बघूया। सर्व विरोधी उमेदवारांवरती दबाव आणला जातोय असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केल्याचा आरोप सपकाळ यांचा। हर्षवर्धन सपकाळ सर आलेले आहेत। महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। खास करून अमरावतीच्या बाबत 15 कोटी रुपये दिले गेले उमेदवाराला, अशा पद्धतीचा आरोप यशोमतीताईंनी केलेला आहे। उमेदवार मात्र डिनाय करतोय। चाललंय काय नेमकं? उमेदवारांवर, सर्व उमेदवारांवर मोठा दबाव आणला जातोय। घोडा बाजार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे। ही वस्तुस्थिती आहे आणि या वस्तुस्थितीचा हा दुसरा अंक आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पैसा फेक तमाशा देख हा वगनाट्य रंगलं होतं आणि प्रचंड मोठा पैसा खर्च करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुढे गेली होती। त्याचाच कित्ता हा या दुसऱ्या अंकात रंगवला जात आहे आणि यातून हे मदमस्त सत्ताधारी जे आहेत हे विधान परिषदेत जेव्हा जातील तेव्हा शेवटचा आणि तिसरा अंक आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळेल। नागपूरच्या अनुषंगाने एक चर्चा अशी आहे की अतुल लोंढेंनी नगरसेवकांची बैठक घेतली नाहीये, ते नगरसेवक ठाकरेंचे, विकास ठाकरेंचे आहेत, म्हणून गडबडीचं वातावरण। नाही, अजिबात नाही। विकास ठाकरे काँग्रेसचे आमचे नेते आहेत आणि ते आमच्या उमेदवारासोबत आहेत। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली।